ठीक आहेस ना? मी कालपासून टेन्स दिसतोयस. मी ठीक आहे अंशू, डोंट वरी. फक्त तुझीच नाही दादा, तू, मॉम, ताई, अधीरा सगळ्यांची काळजी आहे मला. एस्पेशली अधीराची. शेंडेफळ आहे ना ती, धाकटी बहीण. पण आता कसं होणार दादा? काही नाही, एवढं काही गंभीर घडलेलं नाहीये. थोडेसे मतभेद, थोडीशी वादावादी भांडणं आहे, त्यातनं प्रश्न सुटतील आणि परत ते जाईल तिच्या घरी. भांडण हा छोटा शब्द आहे दादा. अधीराच्या सासरी तर तमाशे होतात, तमाशे. आणि आपल्याला माहिती ना आपली अधीरा कशी आहे. तिला नाही जमणार तिथे ऍडजस्ट करायला. त्यापेक्षा डिवोर्स घेऊन मोकळी झाली तर, म्हणजे आय मीन. काय बोलतोस तू? डिवोर्स? अंशू, तू जर अधीराला नीट ओळखत असतास ना तर आता डिवोर्सचा मुद्दाच काढला नसता. तुला चांगलं माहिती आहे की तिचं रोहनवरती किती प्रेम आहे आणि ते आयुष्यभर तसंच असणार आहे. मी काय वेडा म्हणून तिच्यासाठी एवढी मोठी तडजोड केली माझ्या स्वतःच्या लग्नाची? डिवोर्स वगैरे तसला काही विचार करू नकोस. सध्या आपण काकूच्या तब्येतीवरती फोकस करूया. चल. ना काही काम करतायत, बस नुसतं मिरवायला पाहिजे असतं. ही अशी सून असते का कुठे कधी? आई ऐक ना, मुळात ना तुझ्या सुनेच्या कल्पनेमध्ये चोख बसावं असं म्हणून तिने लग्नच नाही केलंय. तिचं रोहनवर प्रेम आहे, ह्यासाठी त्या दोघांनी लग्न केलं की नाही? त्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायचंय म्हणून ती इथे आली. कळतंय का तुला? येतंय ना लक्षात? तुम्हाला काय हे सगळं ऐकवू नकोस हा? हेच असले स्वार्थी विचार ना तीच करू शकते, कळलं? आणि काहीच तर करता येत नाहीये तिला. काय करते ती? हा, नुसती बसून असते एका जागेवरती, नुसतं मिरवायला पाहिजे असं तिला बाहेर जाऊन. अरे तुला माहिती का, मुद्दाम करते ती, मुद्दाम. त्या दिवशी पार्टीसाठी अख्ख्या कुटुंबासाठी तिने कपडे घेतले. सासूसाठी घ्यायला काय झालं होतं? माझ्यासाठी घेतलं नाही तिने, मुद्दाम तिने असं केलंय. स्वार्थी कुठली, कुचकामी. काही बस झाला आता. तुझा मान राखतो ना म्हणून गप्प होतो मी इतका वेळ. आता माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणं बंद कर. वाईट बोलणं बंद कर. वाईट बोलणं बंद कर. आता तू पण मला तिच्यामुळे बोलायला लागलास का? मी तुझी आई आहे हे विसरून गेलास ना तू? लहानाचं मोठं मी तुला केलं आणि 2 दिवसांपूर्वी आलेली मुलगी, तिच्यासाठी तू आज मला सगळे शब्द ऐकवतोय. बघितलंस ना स्वानंदी काय केलं तिने? ते जाता जाता माझ्या मुलाला पण माझ्या विरुद्ध भडकवून गेली आहे ती. ही असली बायको आणण्यापेक्षा ना रोहन आयुष्यभर बिन लग्नाचं राहिला असं तरी चाललं असतं. बस सुष्मिता, तुझ्या आईला थोबाड बंद कर म्हणून सांग. यापुढे एकही अक्षर बोलायचं नाही. आणि तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा, रोहन आणि अधीराचं लग्न जर मोडलं ना तर मी या घरात राहणार नाही. मी फक्त आणि फक्त तुम्हा मुलांसाठी या बाईला सहन करतोय. या बाईचं आणि माझं कसलंही नातं उरलेलं नाही. देव न करो, पण दुर्दैवानं जर या घरामध्ये डिवोर्स झालेच ना तर ते 2 होतील. 2, 1 नाही. मी या बाईला डिवोर्स देणार. ही बाई स्वतःचा संसार उद्ध्वस्त करते आणि त्याबरोबर माझाही संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहे. इनफॅक्ट त्यांच्यात जेव्हाही भांडणं झाली आहेत ना तेव्हा मी आईला नेहमी गप्प केलंय. हवं तर तू अधीराला विचार. एक्झॅक्टली. तुला कळतंय का, इथेच चुकतोयस तू. तू आईला गप्प करणार म्हणजे आईची चिडचिड होणार. आई आणि अधीरा ह्या ना तुझ्यामुळे एकमेकींबरोबरच्या नात्यात आहेत रोहन. मुळात बाईला कसं बनवलंय माहितीये का, तिच्यामध्ये ना एक पॉझिटिव्ह एलिमेंट टाकलेला आहे देवाने. त्यामुळे आईसाठी अरे बापरे आता माझा मुलगा शेअर होणार आहे ह्या फिलिंग मधून ती ऑलरेडी थोडीशी बिथरलेली असते. पण तुझ्यावर तो राग काढू शकत नाही म्हटल्यावर ती तो राग सुनेवर काढते. आणि सून
स्पेशली अधिरासारखी जी स्वतःच्या घरात लिटरली तिच्या तोंडून शब्द निघायच्या आधी तिच्यासमोर गोष्टी आल्यात असं असताना ती इथपत ऍडजस्ट करून आलेली आहे. पण ती किती ऍडजस्ट करणार? का म्हणाले मी तुला चुकलास असं रोहन? मुलगी ना सासूच्या जाचामुळे घर सोडून जात नसते. अरे एकदा तिला बाजूला घे आणि सांग की हो तू बरोबर आहेस, मला पटतंय, पण ती माझी आई आहे, तिला घे सांभाळून. एवढं बोललास ना तरी तिला पुरतं. आणि मग ती त्या सासूचा सगळा जाच सहन करते. आणि ऍट द सेम टाइम आईला सुद्धा की अगं मी तुझा मुलगा आहे आणि ती पोझिशन कुणी घेऊन जात नाहीये, त्यामुळे तू सिक्युअर राहा. ही सिक्युरिटी तुला ह्या दोघींनाही द्यावी लागणार आहे. मुलाने नात्यात जबाबदारीने वागायचं म्हणजे काय करायचं तर हे करायचं, इथून सुरुवात होते. ते जे काय लग्नाचे 9 दिवस म्हणतात ना ते असे निघून जातात. अरे मग संसाराचे चटके लागायला लागतात. आणि ते जर का तुम्ही एकमेकांबरोबर सांभाळले नाहीत ना तर पुढे काही नाही होऊ शकत. आजच्या सोशल मीडियामुळे आपल्याला सगळंच आदर्श वाटतं की नाही, त्यामुळे एखाद्या कपलला बघायचं आणि वाव हे कसलं आयडियल कपल आहे, मला खूप आवडतं असं म्हणत आपण त्यांना नाही फॉलो करू शकत. कारण जगातला प्रत्येक माणूस वेगळा, त्याची जगण्याची रीत वेगळी, त्याचा वागण्याचा ढंग वेगळा आणि विचार करायची पद्धतही वेगळी. सो आपला पार्टनर कसा विचार करतो हे आपल्यालाच कळू शकतं. तुला यात कुणीच मदत नाही करू शकत. सो तुझं तुला शोधावं लागणार. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकमेकांबरोबर आनंद शोधून काढावा लागणार. कारण तो आनंद जर तुम्ही शोधू शकला नाहीत ना तर नात्यात एकटं पडण्यासारखं होतं.